जरी या निवडणुकीमध्ये माझा स्वतःचा, माझ्या भावाचा आणि आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मोहोळ तालुक्यातली ही दंडेलशाही विरुद्धची लढाई जी आहे ती अशीच चालू राहणार. उमेश पाटील निकराने या मोहोळ तालुक्यामधल्या अनगरकरांच्या दडपशाही दंडेलशाहीच्या विरोधामध्ये निश्चितपणे लढा देत राहणार आणि आम्हाला मतदान दिलेल्या आणि न दिलेल्याही मतदारांच्या करता यापुढच्या काळामध्ये यापूर्वी जसं काम करत होतो त्याच ताकदीनं काम करणार. विद्यमान आमदार हे आमच्या सोबत आहेत आणि आमदारांची ताकद आमच्या पाठीशी असल्यामुळे या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं आता उमेशदादाचा पराभव झाला कसं होणार अशी चिंता अजिबात करू नये. त्या ठिकाणी आपला निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपल्या सगळ्या मतदारांना माहित आहे की या सगळ्या निवडणुकीमध्ये काय कसं कसं घडलं हे सगळ्याला माहित आहे. ईव्हीएमच्या मशीन रात्री ढाब्यावर सापडल्या होत्या ह्या सगळ्या शंकेला आपल्याला जागा आहे. पण शेवटी आपला पराभव झाला हे आपण स्वीकारू आणि आपण जसं पूर्वी काम करत होतो त्याच जोमाने आपण काम करू, त्याहीपेक्षा जास्त वेगानं काम करू. आपल्याला आणखी जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. हा या निवडणुकीतनं मी स्वतः बोध घेतोय. हा विजय भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब, राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे कणखर पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विचारावर विश्वास ठेवून मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकाष्ठेनं त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि म्हणून हा विजय हा मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांना केलेलं कार्य त्याच्यामुळे आम्ही हे संपादित करू शकलेलो आहोत. साहेब, तुमचे जे उमेश पाटील असेल त्यांचे भाऊ जे असतील सातत्यानं तुमच्यावरती टीका करत होते, काय सल्ला द्याला आता पराभवानंतर त्यांना? आता तरी त्यांनी शहाणं व्हावं, शहाणे असतील तर त्यांनी शहाणं व्हावं. मोहोळ तालुका ही सुसंस्कृत तालुका आहे, सुसंस्कृत विचारधारेनं चालणारा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं, खोटं बोलणं, खोटी आश्वासनं देणं हे मान्य नाही. हा या निमित्तानं जनतेनं संदेश दिलेला आहे. आता मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते जर संन्यास घेणार असतील तर त्यांना मी एक थोडा वयानं मोठा असल्यामुळे सल्ला देतो की आमचे मोहोळचे मोहम्मद आहेत, त्या मोहम्मदांकडनं मी त्यांना ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी सौंदर्याला जावं ही माझा त्यांना सल्ला असेल.